तर तिथं सिंधुदुर्गातही पावसाची संततधार सुरू आहे। जिल्ह्यात 25 जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। पाऊस कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया सिंधुदुर्गात आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांच्याकडे। रोहन, काय सध्या परिस्थिती आहे कोकणात? नक्कीच लागू मॅडम, सिंधुदुर्गामध्ये काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि प्रामुख्याने वैभववाडी जो भाग असेल किंवा दोडामार्ग आणि कुडाळ तालुक्यातील जो सह्याद्रीचा पट्टा आहे तिथे मुसळधार पाऊस होतोय। एकंदरीत पाहिलं असेल तर आजही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। काही ठिकाणी जोरदार सरी झालेल्या आहेत। आंबोली भागामध्ये मुसळधार पाऊस पडतो जो घाट क्षेत्रात येतो। एकंदरीत पाहिलं असेल तर आज जर पाऊस असाच कायम राहिला तर सिंधुदुर्गामध्ये सुद्धा ज्या प्रमुख नद्या असतील, भंगसाळ नदी असेल, गड नदी असेल, शुक नदी असेल, या प्रमुख नद्यांना पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने सुद्धा नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत आणि आताही पाऊस जोरदार सुरू आहे सिंधुदुर्गामध्ये। लागू मॅडम। अगदी तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता रोहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।